हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ताटाभोवतीची रांगोळी. ही रांगोळी अधिक मास स्पेशल आहे. तर चला सुरू करूयात. तर ही रांगोळी बनवण्यासाठी आपण जे जेवणाचं ताट वापरतो म्हणजेच थाळी ती वापरतो. त्याची जी लेंथ आहे ती 11 सेंटीमीटर एवढी आहे. तर ती आपण ॲज इट इज तिकडं ड्रॉ करून घेणार आहोत. थाळीला पालथं टाकून आपण व्यवस्थित त्याच्या साईडनं ड्रॉ करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या रांगोळीचा जो मधला शेप आहे तो परफेक्ट असा मिळून जाईल. त्याचबरोबर त्याच्या साईडून जे आहे म्हणजेच त्याच्या बाजूने आपण जी बॉर्डर घेणार आहोत ती घेणार आहोत आपण 1.5 इंचाने. तर 1.5 इंचाने आपण तिला ड्रॉ करून घ्यायचं आहे सगळीकडून. आणि जी एक पाकळी बनवणार आहोत ती बनवणार आहोत आपण 3.5 इंचाची. म्हणजेच 3.5 इंचाच्या अशा पाकळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत. टोटल 7 पाकळ्या बनवल्या आहेत. तर इकडं 3 आणि इकडं 3 व मध्ये जे आहे ते मी थोडंसं पान शेप दिलेलं आहे, थोडंसं वेगळं ठेवलेलं आहे. खूप इझी आहे, खूप पटकन बनतं आणि खूप सुंदरसुद्धा दिसते हे. त्याचबरोबर आपण तो जो शेप ड्रॉ केलेला आहे पहिला ताटाच्या भोवतीचा ठेवण्यासाठी, त्याला आपण डार्क ग्रीन कलरनी 2 लाईन्स देणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तसंच मैत्रिणींनो, हे जे आपण रांगोळी बनवतो किंवा भोवतीचं महिरप बनवतो आहे ते आपण अधिक मास किंवा आपल्याकडं म्हणतात धोंडे ताट, धोंडे जेवण त्याच्यासाठी बनवत आहोत. किंवा आपण नैवेद्याच्या ताटाभोवतीसुद्धा हे ठेवू शकतो. किंवा ज्या महालक्ष्मी येतात म्हणजेच कोण महालक्ष्मी म्हणतं, कोण गौराया म्हणतं, कोण लक्ष्मी देखील म्हणतं. तर त्यासाठी जे आपण नैवेद्याचे ताट बनवतो ते 2 बनवतो मैत्रिणींनो. कोणाकडं 1 गौराया असते, कोणाकडं 2 असतात. तर आमच्याकडं 2 गौराया येतात. म्हणजेच 2 गौरायांना 2 नैवेद्याची ताटं बनवली जातात. तर त्या दोन्हीसाठी ह्या ज्या 2 रांगोळ्या आहेत ते मी बनवत आहे. खूप सुंदर असा लुक येतो मैत्रिणींनो. ते त्याच्यासाठीही. आणि अधिक मासामध्ये आता आपल्या लेक आणि जावई ह्या दोघांचं कौतुक चालू असतं. त्यांना कोण जेवणासाठी बोलवतं. मग त्याच्यासाठीच्या डेकोरेशनसाठी आता तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. हे ऑर्डर केलं तर तुमचं संपूर्ण डेकोरेशन कंप्लीट होऊन जाईल मैत्रिणींनो. तर त्याचबरोबर मी बाजूच्या जे लाईन आहेत ग्रीन कलरचे तेही 2 कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे आपण 2 लाईन ड्रॉ केलेल्या होत्या, त्या दोन्ही लाईनला आपण हिरव्या कलरनी 2 बॉर्डर द्यायच्या आहेत. आणि मधला जो भाग राहिलेला होता तो पॅरट ग्रीन कलरनी पूर्ण भरून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर आपण जर हे नैवेद्याच्या ताटाभोवती पण वापरू शकतो. आणि बाकी तुम्हाला जर तुम्ही सवाशीण वगैरे जेवायला घालत आहात, म्हणजे सुहागण वगैरे जेवायला घालत आहात, तर त्यांच्यासाठीही खूप छान ऑप्शन आहे मैत्रिणींनो. एकदम छान असं लुक येतो ह्यानी, एकदम आकर्षक दिसतात. आणि सगळेजण तुम्हाला विचारणार आहेत की कुठून घेतलंस काय हे म्हणून. तर नक्की तुम्ही ह्याचीही ऑर्डर देऊ शकता. आणि त्याचबरोबर हे इझिली तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. एकदम छान असं डेकोरेशन आहे हे. आणि हो, हे वॉशेबलसुद्धा आहे. हे तुम्ही वॉशसुद्धा घरच्या घरी करू शकता. अगदी छान इझिली हे वॉश होतं. हँड वॉश करा मैत्रिणींनो. अगदी तुमचा सर्फ घ्या किंवा साबण घ्या, थोडासा लावा, ओला करा आणि थोडंसं लावून एकदम इझिली ते धुवूनसुद्धा तुम्ही नंतरसुद्धा वापरू शकता. ही लाँग टाईमची इन्व्हेस्टमेंट आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर अशी इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्हाला रांगोळी ड्रॉ करता येत नसतील किंवा रांगोळी काढता येत नसतील तरीसुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि तुमची सजावट ही आकर्षक नक्की बनवू शकता. त्याचबरोबर मी ज्या पाकळ्या बनवलेल्या आहेत त्या बनवलेल्या आहेत डार्क ऑरेंज कलरनी भरून घेतलेल्या आहेत. त्या पाकळ्या ज्या आहेत त्या डार्क ऑरेंज कलरनी भरून घेतलेल्या आहेत, त्या फिल करून घेतलेल्या आहेत. आणि मध्ये जो भाग ठेवलेला आहे तो आहे पिवळ्या कलरने, मी तो भाग आहे तो भरून घेत आहे.
एकदम इझीप्रमाणे पिवळा कलर मी तिकडे वापरत आहे आणि पिवळ्या कलरनी त्या पाकळ्या भरून घेत आहे. संपूर्ण पाकळ्या मी त्या पिवळ्या कलरनीच भरून घेणार आहे. खूप सुंदर असं कॉम्बिनेशन हे दिसतं. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग हे कलर कॉम्बिनेशनसुद्धा बदलू शकता मैत्रिणींनो. तुम्ही घरच्या यूजसाठी बनवत असाल तरी ही खूप सुंदर आणि खूप इझी होणारी रांगोळी आहे ही, आणि खूप डिटेलमध्ये सुद्धा मी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि अजून तुम्हाला हे अशाच प्रकारचे व्हिडिओज जर पाहायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि छोटीशी गोड अशी कमेंट नक्की करा मैत्रिणींनो. तुमच्या एका कमेंटनी मला मोटिवेशन मिळतं, अजून व्हिडिओ बनवायला हुरूप येतो आणि अगदी फ्रेशनेसने मी व्हिडिओ बनवते. तर आणि साईडचं जे बेल आयकन आहे ते सुद्धा ऑलवर ठेवा, म्हणजे मी एखादा व्हिडिओ जर तुमच्यासोबत शेअर केला तर तो तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि तुमच्या होम पेजवर दिसेल. त्यामुळे तुम्हाला कुठंही माझा व्हिडिओ शोधण्याची वेळ येणार नाही, अगदी इझिली तुम्हाला माझा व्हिडिओ मिळून जाईल. त्यासाठी जे बेल आयकन आहे ते ऑलवर क्लिक करून ठेवा. तर अशाच सुंदर सुंदर रांगोळ्याची व्हिडिओ मी घेऊन येत असते मैत्रिणींनो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे हाईपचं जे बटन आहे आता, हाईप जे पॉईंट आहेत ते सुद्धा तुम्ही क्लिक करायला विसरू नका. तर खूप सुंदर अशी रांगोळी बघा आपली बोलत बोलत तयार झालेली आहे. एकदम इझिली हिला कट करायची आहे आणि हे पहा, रेडी झालं आपलं सुंदर असं ताटाभोवतीचं महिरप. संपूर्ण व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बघा, कुठेही स्किप करू नका. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू. आणि कीप सपोर्ट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. सबस्क्राईब.